ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनची अध्यक्षा नेहा बोरा काल झारखंडमधल्या रांची इथे चाललेल्या आंदोलनात सहभागी व्हायला गेली होती. काल सकाळीच मी या विषयाचा एक व्हिडिओ बनवला आणि भाकीत असं केलं होतं, भीती अशी वर्तवली होती की ही तिथे जाऊन हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न करेल आणि माझं हे भाकीत दुर्दैवानं खरं ठरलं. हे आंदोलन झारखंड स्टुडंट्स युनियन करते. दुसऱ्या एका संस्थेने चालवलेल्या आंदोलनामध्ये शिरायचं आणि सरळ मंचावर जायचं हा धालगजपणा तिला करायला कोणी सांगितलं? मग तिकडच्या विद्यार्थ्यांनी तिला मंचावरनं खाली उतरवलं आणि हाकलून लावलं. कोणीतरी तिच्यावर शाई फेकली. या शाई फेकण्याचं मी समर्थन करणार नाही, पण लगेच हिने हे RSSच्या गुंडांनी केलेलं आहे. RSSचं नाव कशाच्या आधारावर घेतलं? का RSS आपलं सॉफ्ट टार्गेट आहे, दुसरं कोणी सापडलं नाही की RSS? ही जुनी पद्धत आहे. काही चुकीचं झालं की RSS. हिने RSSचं नाव घेतलं. त्या ठिकाणी आयसाचे झेंडे घेतलेले काही मुलं तिथे आलेली होती. त्यांना जेव्हा विचारलं गेलं हे जे AISA लिहिलेलं आहे त्याचा फुल फॉर्म काय, तर तो फुल फॉर्म त्याच्यापैकी एकालाही सांगता आलं नाही. मग हे कोण लोक होते? हे पैसे देऊन खोगीर भरती केलेले लोक होते का, अशी शंका मनामध्ये येते. एका पत्रकारानं तिला विचारलं, 14 दिवस झाले आंदोलन झाल्याला, तू इतक्या उशिरा का आली, इतके दिवस का नाही आल्या तुम्ही? तेव्हा तिने म्हटलं की मी उपोषण केलं आणि त्यामध्ये माझी तब्येत खालावली होती आणि म्हणून मी येऊ शकले नाही. त्यावर या पत्रकारानं पुढचा प्रश्न विचारला, पण तुम्ही तर तिथे नृत्य करतानाचे व्हिडिओ आलेले आहेत. आता त्याचं उत्तर नव्हतं, नृत्य तर केलं होतं. त्यामुळे लगेच त्या पत्रकाराला तुम बेशरम हो, तुम अमुक हो, तुम तमुक हो असं बोलणं सुरू केलं. म्हणजे आपलं खोटं पकडलं गेलं की खोटं पकडणाऱ्याला बेशरम वगैरे सगळं म्हणायचं. विनाकारण साई कोणीतरी फेकली, नाव RSSचं घ्यायचं. हा जो सगळा प्रकार आहे यांचा. आणि तिथे तिने मागणी काय केली? तिथे त्यांनी झारखंडच्या कुठल्याही मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. केंद्रामध्ये मात्र सरळ धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी केली. केंद्राने नीटची री-एक्झाम घेतली, त्याचा विरोध केला, त्याची टीका केली. इथे मात्र री-एक्झाम घ्या म्हणून आग्रह धरला, इथेही पेपर फुटला होता. मग हा दुटप्पीपणा कशाला? आणि हा दुटप्पीपणा साम्यवाद्यांना शोभून दिसतो. दुसऱ्यांनी चालवलेल्या आंदोलनामध्ये स्वतःच्या संस्थेचे झेंडे घेऊन शिरणं हेच मुळात चूक आहे. आणि मग विक्टिम कार्ड खेळायचं, मला हाकललं, मला बू डाऊन केलं, माझ्यावर शाई फेकली. आता शाई फेकण्याचं समर्थन नाहीये, पण हे विक्टिम कार्ड खेळणं सुरू झालंच ना. त्यामुळे कम्युनिस्टांच्या या खोट्या रडण्याला आज हिंदुस्थान नवीन नाहीये.